सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गुगलचं किंवा जीमेलचं अकाउंट आपण आउटलुक किंवा मोझिला थंडरबर्डमध्ये कसं कॉन्फिगर करू शकतो। यासाठी आपल्याला लागेल एक गुगलचं अकाउंट किंवा आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनकडून मिळालेलं गुगलचं अकाउंट असू शकतं। याचा बेनिफिट आपल्याला असा आहे, एकदा का मेल डाउनलोड झाला तो आपल्याला कधीही ऑफलाईनमध्ये चेक करता येतो, त्याचा रेफरन्स आपल्याला ठेवता येतो। त्याआधी मी तुम्हाला माझ्या वेबसाईटची ओळख करून देतो। माझी वेबसाईट आहे ज्ञानवाटा.in। या वेबसाईटवरती माझे सर्व व्हिडिओज इथे उपलब्ध आहेत। त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलची सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन आहे। हे माझं यूट्यूब चॅनल आहे, इथे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। सबस्क्रिप्शन घ्या म्हणजे तुम्हाला कुठलीही व्हिडिओज मिस होणार नाहीत। तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात आधी आपण आपल्या गुगल मेलच्या अकाउंटला लॉग इन करायचं आहे। तुमचं पर्सनल असेल किंवा जे काय असेल ते। माझं या अकाउंटला ऑलरेडी आहे, त्यामुळे मी एक फ्रेश अकाउंट घेतो। हे माझ्या ऑर्गनायझेशनकडून मला मिळालेलं ईमेल आयडी आहे, हा गुगलचाच आहे। आता मी माझ्या इनबॉक्समध्ये आहे। इनबॉक्समध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक सेटिंगचा कॉग दिसतोय, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे खाली सेटिंग नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला काही ऑप्शन्स देतील, त्यामधलं फॉरवर्डिंग अँड पॉप IMAP हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये स्टेटस जे आहे पॉपसाठीचं स्टेटस इनेबल करायचं आहे, इनेबल करून सेव्ह करायचं आहे। त्याचबरोबर काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, इन्स्ट्रक्शन आपण एका वेगळ्या टॅबमध्ये आधी ओपन करून घेऊ आणि त्यानंतर सेव्ह करू। माझ्या वेगळ्या टॅबमध्ये सर्व इन्स्ट्रक्शन्स ओपन झालेले आहेत आणि मी आता याला सेव्ह करतो। यानंतर मला माझं आउटलुक किंवा थंडरबर्ड ओपन करायचं आहे। फाईलमध्ये यायचं आहे, इथे ॲड अकाउंट ऑप्शन आहे किंवा अकाउंट सेटिंगमध्ये सुद्धा ॲड अकाउंट आहे, आपण इथूनच घेऊ। इथे आपल्या मॅन्युअल ऑप्शनसाठी निवडायचं आहे। मॅन्युअल ऑप्शन निवडल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। इथे 3 ऑप्शन्स आहेत, मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज सर्व्हर, outlook.com किंवा तिसरा आहे पॉप और IMAP। या तिन्हीपैकी आपल्याला जे ऑप्शन निवडायचं आहे ते आहे पॉप और IMAP। निवडल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला नाव द्यायचं आहे, समजा इथे मी नाव देतो, हे माझं नाव दिलं। आता ईमेल आयडी निवडायचा आहे। आपलं नाव आणि ईमेल आयडी टाकून झालंय। या ठिकाणी आपल्याला इनकमिंग सर्व्हर आणि आउटगोईंग सर्व्हरचं नाव देणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण जे एक टॅब ओपन करून ठेवलं होतं त्यामध्ये यावं। इथे आपल्याला सेटिंग्स दिसत आहेत। इनकमिंगसाठी pop.gmail.com आहे, इनकमिंग सर्व्हर आहे POP म्हणजे pop.gmail.com आणि आउटगोईंग सर्व्हर आहे smtp.gmail.com। इथे आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड टाकणं गरजेचं आहे। युजर आयडी हा आपण आपला टाकावा आणि पासवर्डसुद्धा हा सेम आहे। या इथे आपल्याला एक ऑप्शन आहे मोड सेटिंग। पासवर्ड टाकल्यानंतर मोड सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आउटगोईंग सर्व्हरवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी हे चेक करणं आपल्याला गरजेचं आहे, माय आउटगोईंग सर्व्हर रिक्वायर्ड ऑथेंटिकेशन एवढंच सिलेक्ट करायचं, बाकी काही बदलायचं नाही। यूज सेम सेटिंग ॲज इनकमिंग मेल सर्व्हर हेच ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे, त्यामुळे काही चेंजेस करू नका। यानंतर ॲडव्हान्समध्ये यायचं आहे। ॲडव्हान्समध्ये आल्यानंतर आपल्या इथे धिस सर्व्हर रिक्वायर्ड अँड इन्क्रिप्टेड कनेक्शन म्हणजे SSL आपल्याला निवडायचं आहे। ज्यावेळेस आपण SSL करू त्यावेळेस आपला इनकमिंग पोर्ट हा 110 वरून 995 वरती ॲटोमॅटिकली सेट केला जातो। त्यानंतर इथे खाली जो आहे प्रोटोकॉल आपल्याला TSL निवडायचा आहे, SSL सुद्धा निवडू शकता आणि आउटगोईंग सर्व्हरचा पोर्ट आहे 587। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 ऑप्शन आहेत, लिव्ह कॉपी ऑफ मेसेज ऑन युअर सर्व्हर। हे जर ऑप्शन तुमचं चेक केलं असेल तर सर्व मेल्स तुमच्या ऑनलाईनच्या ईमेलमध्ये राहतीलच, पण हे जर काढलं तर मेल तुमचा जसा डाउनलोड होईल तसा ऑनलाईनचा मेल ॲटोमॅटिकली डिलीट होणार। त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हर आफ्टर 14 डेज, इथे डिफॉल्ट केलेले, हे आपण ऑप्शन अनचेक करावं। याचा अर्थ असा होतो की जर हे ऑप्शन ऑन असेल तर प्रत्येक 14 नंतर तुमच्या ऑनलाईनचा जो मेल बॉक्स आहे तिथून हा मेल ॲटोमॅटिकली डिलीट होणार। आता आपल्याला ओके करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्याआधी आपल्याला जर एक्झिस्टिंग कुठे डेटाबेस बॅकअप असेल तर आपण तिथे ठेवू शकतो किंवा न्यू डेटाबेस बॅकअप तयार करू शकतो। मी इथे डिफॉल्ट ठेवला आहे आणि नेक्स्ट करतो, टेस्ट करतो अकाउंट।
पण इथे युजरनेम पासवर्ड माझा बरोबर असताना सुद्धा त्याने घेतले नाही. याचं एक कारण आहे, अकाउंटमध्ये सिक्युरिटी सेटिंग आहे ज्याद्वारे आपला मेल आय डी हॅक होण्यापासून आपल्याला प्रोटेक्शन देतात. ते प्रोटेक्शन आपल्याला आधी काढावं लागेल. हे लेस सिक्युअर आहे, त्यामुळे आपण काळजी घ्यावी. त्यासाठी आपल्या आयकॉनवरती क्लिक करा, माय अकाउंटवरती क्लिक करायचं. इथे खाली सेटिंग आहे, इथे साइन इन अँड सिक्युरिटी या ऑप्शनमध्ये यायचं. कनेक्टेड साईट अँड ॲपवरती क्लिक करायचं आहे. याखाली आपल्याला अलाउ लेस सिक्युअर ॲप्स इथे ऑफ आहे, त्याला ऑन करायचं आहे. आता आपण सेटिंग्स डिसेबल केले आणि आता इनबॉक्समध्ये आपण परत एकदा ट्रॅक करू. यस, आता माझा इनकमिंग मेल चेक झालेला आहे आणि आता एक टेस्ट मेल पाठवला जातो. दोन्ही टेस्ट झालेले आहेत आणि माझा इनबॉक्स आता कॉन्फिगर झालेला आहे. माझ्या इनबॉक्समध्ये आता माझे ईमेल्स यायला सुरुवात होतील. इथे सेंड रिसीव्ह केल्यानंतर मला ईमेल्स यायला सुरुवात झालेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तसेच माझ्या वेबसाईटला एक वेळेस माझ्या वेबसाईटला अवश्य व्हिजिट द्या. माझ्या चॅनलची सबस्क्रिप्शन घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.